संकष्ट चतुर्थी 2025 या राशींवर बरसणार बाप्पाची कृपा. पैसा, भाग्य आणि प्रगतीचा दरवाजा उघडणार. नमस्कार मित्रांनो, आजची संकष्ट चतुर्थी साधी नाही. ही रात्र पृथ्वीवर शुभ कंपन घेऊन आली आहे. बाप्पा स्वतः आपल्या भक्तांच्या घरात संपत्ती, सुख आणि यशाचा वर्षाव करायला सिद्ध आहेत. आणि आजच्या या दिवसाचा लाभ काही विशिष्ट राशींना विशेषतः मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे पाहिलात तर तुम्हाला कोणत्या राशींना प्रगतीची दारे उघडणार आहेत, कोणता छोटासा घरगुती उपाय आज करायचा आणि कोणती इच्छा मनात ठेवून बाप्पाला नमस्कार करायचा हे सगळं स्पष्ट करणार आहे. तर चला सुरुवात करूया. 1. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक कृष्ण पक्षाची चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणेश यांचा हा दिवस. मान्यता अशी की या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना विघ्न दूर करते आणि इच्छापूर्ती निश्चित बनवते. आजचा दिवस जर मनापासून साधला तर मार्गातील अडथळे कमी होतील, पैशाचे मार्ग खुले होतील, अडकलेली कामे गती पकडतील, नात्यांत सौहार्द वाढेल. 2. आता जाणून घ्या बाप्पाची खास कृपा कोणत्या राशींवर. 1. सिंह राशी. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बाप्पाची कृपा दोन्ही तुमच्या सोबत राहणार. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस प्रयत्न करत होतात ते आता यशाच्या दाराशी उभं आहे. नोकरीत चांगली संधी, व्यवसायात नवा व्यवहार, आर्थिक लाभ, सर्व शक्यता जागृत. सोनेरी चमक तुमचं भाग्य उजळवणार आहे. 2. धनु राशी. घरात शुभ बातमी येण्याची शक्यता खूप प्रबळ. जुनं अडकलं काम मार्गी लागेल. प्रवास योग, संपत्ती वाढ, EMI किंवा कर्जाचा भार कमी होण्याची चिन्हे. बाप्पाच्या कृपेने पैशाचा प्रवाह वाढू शकतो. आजचा दिवस संकल्पासाठी सर्वोत्तम. 3. मीन राशी. भावनिक लोक पण नशिबाचे लाडकेही. आज बाप्पा मनशांतीसोबत आर्थिक स्थैर्यही देऊ शकतात. सृजनशील काम, कला, नवे प्रोजेक्ट यांची दारे खुलतील. अचानक मिळालेला फोन किंवा मेसेज तुमचा दिवस बदलू शकतो. 4. मेष राशी. ऊर्जा आणि आत्मविश्वास शिखरावर. व्यवसायात नवीन डील, विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती, प्रेमयोग सुधारत आहे. घरगुती समस्या किंवा वाद कमी होण्याची शक्यता. आपण थांबवू शकणार नाही अशी प्रगती सुरू होऊ शकते. 3. आजचा संकष्ट चतुर्थी उपाय. हे आज नक्की करा. 1. संध्याकाळी गणेशजीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. 2. समोर दीप लावून 11 वेळा मंत्र जपा. ओम गंग गणपतये नमः. 3. लाल किंवा पिवळी कापडी छोटी पोटली बनवा. त्यात एक सुपारी, थोडे तांदूळ, एक नाणी ठेवा. 4. ही पोटली देवासमोर ठेवून इच्छा व्यक्त करा. 5. दुसऱ्या दिवशी ती पोटली तिजोरी कॅश बॉक्समध्ये ठेवावी. विश्वास ठेवा, प्रयत्न करा, बाप्पा कृपा नक्की करतात. मनात म्हणा, गणपती बाप्पा माझ्या जीवनातून सर्व विघ्न दूर करीत आहेत. समृद्धी, आरोग्य आणि यश माझ्या घराकडे प्रवाहित होत आहेत. आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे. मित्रांनो, जर तुमची रास या 4 पैकी एक असेल तर गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही व्हिडिओ इथेपर्यंत पाहिला असेल तर बाप्पा तुमच्या घरातही कृपेचा वर्षाव करत आहेत यावर माझा पूर्ण विश्वास आहे. लाईक करा, शेअर करा आणि अजून असे आध्यात्मिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.